हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज भरपूर दिवसापासून ना पिझ्झा खायची इच्छा झाली होती. तर म्हटलं आज बनवूया आणि माझी जी पिझ्झाची रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर मग माझी रेसिपी पाहूयात. इकडे मी काही साहित्य घेतलेलं आहे. पिझ्झा पास्ता सॉस, पिझ्झा मसाला, शेजवान चटणी, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप, मेयोनीज, पिझ्झा ब्रेड आणि एकीकडे मी वेजेस कापून घेतलेले आहेत. त्यात शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि मक्याचे दाणे आणि एकीकडे मी मोझरेला आणि चेडर चीज घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी पिझ्झा ब्रेडला अप्लाय करण्यासाठी सॉस तयार करणार आहे. मी घरीच सॉस तयार करते माझ्या पद्धतीने. सगळे जेवढे पण तिकडे मी सॉस घेतलेले आहेत सगळ्यांचा मी एक मिक्सचर तयार करीन आणि तो जो सॉस तयार होईल तो मी पिझ्झा बेसला अप्लाय करेन. हा जो सॉस मी तयार करते तो पिझ्झा बेसला आपण जेव्हा अप्लाय करू आणि पिझ्झा आपला पूर्णपणे बेक होईल, खरंच खूप कमाल टेस्ट येणार आहे त्याची. आता हे मिश्रण जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परफेक्टली मिक्स झालेलं आहे हे आणि आता आपण हे पिझ्झा ब्रेडला अप्लाय करायला सुरुवात करूया. त्याआधी आपण पिझ्झा ब्रेडला तूप किंवा बटर अप्लाय करून घेऊया. माझ्याकडे बटर नव्हतं अवेलेबल पण तूप होतं, सो मी त्यावर तूप अप्लाय करून घेतलेलं आहे. तूप लावून झाल्यानंतर आपण त्यावर जे सॉस आपण रेडी केलेला आहे तो पण लगेचच अप्लाय करून घेऊया. सॉस व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण जेवढे पण वेजेस कट करून घेतले सगळ्या वेजेसने आपला पिझ्झा सजवून घेऊया. माझ्याकडे एवढेच वेजेस अवेलेबल होत्या. जर तुमच्याकडे जास्त असतील तर तुम्ही जास्तही टाकू शकता, जसे की पनीर, ऑलिव्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. व्हेजिटेबल्स सेट करून झाल्यावर आपण त्यावर थोडासा पिझ्झा मसाला टाकूया. पिझ्झा मसाला टाकून झाल्यावर
आपण त्यावर चीज टाकून घेऊया आणि चीज पूर्णपणे टाकल्यावर त्यावर पुन्हा एकदा पिझ्झा मसाला टाकून घेऊया, म्हणजे पिझ्झा अतिशय उत्तम लागेल बरं का. या प्रकारे आपला एक पिझ्झा रेडी झालेला आहे. तसाच आपण आपला दुसराही पिझ्झा रेडी करून घेऊया. इकडे आपले दोन्हीही पिझ्झा रेडी झालेले आहेत. आता फक्त बारी होती ती बेक करायची. सो आपण ओव्हनमध्ये ठेवून ह्याला बेक करून घेऊया. त्याआधी आपल्याला ओव्हन प्रीहीट करून घ्यावं लागेल. सो मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे. ओव्हन प्रीहीट झाला की लगेचच आपण त्यात पिझ्झा ठेवून देऊया. सो इकडे आपला हा पिझ्झा रेडी झालेला आहे. आता आपण त्याला बाहेर काढून घेऊया. पहा किती छान दिसतंय हे. मला तर पाहून तोंडाला पाणी सुटलं. आपण दुसरा पिझ्झाही बेक करायला ठेवून देऊया. दुसरा पिझ्झाही आपला बेक झालेला आहे. खूप छान असे पिझ्झा रेडी झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बाय बाय.